नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरीचा डे 8. या सेशनमध्येच आपण नेहमीप्रमाणे अँटोनिम, सिनोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम आणि फ्रेजेस सर्व काही मागील परीक्षेमध्ये झालेले प्रश्न घेणार आहोत. ओके, चला तर आपल्या सेशनला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हणतो? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड ऑर अंडरलाइन वर्ड. काय प्रश्न आहे? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. अँटोनिम म्हणजेच काय तर विरुद्धार्थी शब्द. काय म्हणतो? गिवन वर्ड ऑर अंडरलाइन वर्ड. दिलेला जो शब्द आहे आपल्याकडे इन्सेप्शन, या इन्सेप्शन या शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा. मित्रांनो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत बघा. पहिला ऑप्शन आहे टर्मिनेशन, दुसरा आहे रिग्रेशन, तिसरा आहे लॉन्च आणि चौथा आहे बिगिनिंग. तर मित्रांनो, आता फाइंड आउट करा आणि सांगा इन्सेप्शन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. मित्रांनो, इन्सेप्शनचा अर्थ होतो एखादी गोष्ट स्थापन करणे, एखादी गोष्टीचं सुरुवात करणे. मग सुरुवात करण्याच्या विरुद्धार्थी येतो ऑप्शन नंबर ए, टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीचा शेवट होणे. काय? एखाद्या गोष्टीचा शेवट होणे. आता पाहूया डिटेलमध्ये सगळ्या शब्दांचे मिनिंग. इन्सेप्शन बघा काय होतो? द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अन ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन एटसेट्रा. बघा मित्रांनो, इस्टॅब्लिशमेंटचा अर्थ होतो स्थापना करणे, ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना किंवा संस्था, इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्था. म्हणजेच एखाद्या संघटनेची, एखाद्याच्या संस्थेची स्थापना करणे म्हणजेच काय? इन्सेप्शन करणं. ओके, आता दुसरा वर्ड आहे आपल्याकडे टर्मिनेशन. टर्मिनेशनचा अर्थ बघा, द ऍक्ट ऑफ एंडिंग समथिंग. ऍक्ट म्हणजे कृती म्हणूया, एंड म्हणजे शेवट करणे, समथिंग म्हणजे काहीतरी, अशी काहीतरी क्रिया जिचा शेवट करणं, तिचं टर्मिनेशन करणे. समजा एखादी पॉलिसी, LIC पॉलिसी संपायला आलेली आहे तर तिचं टर्मिनेट करणं असं आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय? त्याचा शेवट करणे. एखाद्या व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकणे, टर्मिनेट करून टाकणं त्याला. ओके, आता नेक्स्ट आहे बघा आपल्याकडे हा रिग्रेशन. रिग्रेशनचा अर्थ बघा, अ रिटर्न टू अ फॉर्मर ऑर अ लेस डेव्हलप स्टेट. बघा, रिटर्न म्हणजे वापस येणे, फॉर्मर म्हणजे पूर्वीचा, लेस डेव्हलप कमी विकसित झालेला, स्टेट म्हणजे अवस्था. मग रिग्रेशन म्हणजेच काय तर जुन्या अवस्थेला प्राप्त होणे. किंवा समजा एखादा बिझनेस आहे, बिझनेस इन्क्रीज झालाय, ओके, त्याचे प्रॉफिट सुद्धा झालेले आहे, परंतु जो शून्यापासून प्रॉफिट पर्यंत आलाय आणि कालावधीनंतर काहीतरी बिझनेसमध्ये लॉस झाले आणि तो बिझनेस परत शून्यावर आला, म्हणजेच त्या बिझनेसचं काय झालं मित्रांनो? रिग्रेशन झालंय, अधोगती झाली असं म्हणू शकतो. नेक्स्ट आपल्याकडे बघा लॉन्च. आता लॉन्चचा अर्थ बघा, टू स्टार्ट समथिंग न्यू ऑर टू शो समथिंग फॉर द फर्स्ट टाइम. बघा, टू स्टार्ट समथिंग न्यू, स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे, समथिंग म्हणजे काहीतरी, न्यू म्हणजे नवीन. नवीन काहीतरी सुरुवात करणे त्याला लॉन्च करणं म्हणतो. मार्केटमध्ये नवीन मोबाईल आला मित्रांनो, मोबाईल काय होतो? तो नवीन लॉन्च होतो. काय होतो? लॉन्च होतो. किंवा टू शो समथिंग फॉर द सम टाइम, फर्स्ट टाइम. ओके, प्रथमतःच एखादी गोष्ट दाखवणं त्याला आपण लॉन्च असं म्हणतो. आता रिसेंटली बघा एक यान सोडण्यात आलं होतं अवकाशामध्ये. मग अवकाश याच्यामध्ये काय केलं? लॉन्च सॅटेलाइट. सॅटेलाइट काय केलं? लॉन्च केलं. ओके, आता नेक्स्ट आहे बिगिनिंग. बिगिनिंगचा अर्थ बघा, द फर्स्ट पार्ट ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीचा पहिला भाग म्हणजेच त्याची सुरुवात. बिगिनिंग म्हणजे काय? सुरुवात करणे. चला, आता नेक्स्ट आहे मित्रांनो क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. मित्रांनो, प्रश्न आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा. ओके, ऑफ ऑर रिलेटिंग टू द मून. चंद्राशी संबंधित जे आहे त्याला काय म्हणतात? ए आहे बघा सोलार, दुसरा आहे प्लॅटोनिक, सी आहे फॅटल, डी आहे लुनार. तर सांगा आता करेक्ट आन्सर काय येतं? तर मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे लुनार. काय आन्सर आहे? लुनार. आता पाहूया सर्व जे ऑप्शन आहेत ना त्यांचे अर्थ काय होतात. मित्रांनो, आपण ऑप्शन सहित घेणार आहोत, म्हणजेच तुम्हाला दुसऱ्या जर एखाद्या परीक्षेमध्ये या ऑप्शनवरून प्रश्न विचारला तर तो सुद्धा तुम्हाला आला पाहिजे. ओके, आता बघा लुनार शब्द आहे. लुनारचा अर्थ काय व्हायला? ऑफ ऑर रिलेटिंग टू द मून. चंद्राशी संबंधित, चंद्र लुनार म्हणतो आपण. आता चंद्रग्रहण लागले काय होतं? मग लुनार इक्लिप्स असं आपण तुम्ही म्हणू शकता. दुसरा आहे बघा सोलार. सोलारचा अर्थ बघा, ऑफ ऑर रिलेटिंग टू द सन. सूर्याशी संबंधित त्याला आपण सोलार म्हणतो. बघा, ग्रामीण भागांमध्ये बरेच शेतकऱ्यांना सोलार्स भेटतात. सोलारचे जे पंप असतात ना ते पंप भेटतात बऱ्याच शेतकऱ्यांना. किंवा सोलार विजेचा तो असतो ना संच, तो सुद्धा शेतकऱ्यांना मिळतो. किंवा सोलार इक्लिप्स. सोलार इक्लिप्स म्हणजे काय तर सूर्यग्रहण. ओके, तर लक्षात ठेवा, कोरिलेट करा शब्दाला आणि जास्तीत जास्त लक्षात ठेवा. आता प्लॅटोनिकचा अर्थ बघा, अ रिलेशनशिप दॅट इज ओनली फ्रेंडली नॉट फिजिकल. बघा, अ रिलेशनशिप असं नातं दॅट इज ओनली फ्रेंडली, मैत्रीत्वपूर्णच एकदम नातं असणं त्याला काय म्हणायचं? प्लॅटोनिक. आमचे संबंध कसे आहेत तर मैत्रीपूर्ण, प्लॅटोनिक रिलेशन आहे असं आपण म्हणू शकतो.
आता फॅटलचा अर्थ बघा, कॉझिंग ऑर एंडिंग डेथ. बघा, कॉझिंग ऑर एंडिंग डेथ. डेथ म्हणजे मरण. डेथ म्हणजे काय? मरण म्हणजे एखादी गोष्ट घातक असणे, हिंसक असणं, प्राणघातक असणं, त्याला फॅटल म्हणू शकता. काय म्हणू शकता? फॅटल म्हणू शकता. चला आता नेक्स्ट बघा, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. प्रश्न काय मित्रांनो? करेक्टली स्पेल्ड वर्ड, ॲक्युरेट स्पेलिंग फाइंड आउट करायचे. चला बघा आता, वाचा व्यवस्थित आणि सांगा मला ॲक्युरेट करेक्ट असणारी स्पेलिंग काय. टॉलरेट, ABCD. तर मित्रांनो करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी, टॉलरेट. काय? TOLERAT. टॉलरेटचा अर्थ काय होतो? एखादी गोष्ट सहन करणे. टॉलरेट म्हणजे काय? सहन करणे, सहनशक्तीने सहन करणं. ओके, चला आता नेक्स्ट बघा आता, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम गिवन इन बोल्ड और अंडरलाइन इन द फॉलोइंग क्वेश्चन. प्रश्न काय? इडियम मित्रांनो. काय? इडियम तुम्हाला मनीचा अर्थ सांगायचा आहे. ओके, बघा मन वाचूया. बार्किंग अप द रॉंग ट्री. मित्रांनो मनी जास्तीत जास्त तुम्ही आपले सेशन बघा, या सेशनच्या बाहेरची मन येणार नाहीये तुम्हाला. ओके, आणि हे सेशन पाहिल्यानंतर प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला याचा उपयोग होईल. बघा, मन काय असते? त्याचा शब्दशः अर्थच नसतो, दिलेला एक असतो आणि अर्थ वेगळाच असतो. त्यामुळे जास्तीत जास्त मनी तुमच्या कानावर पडणं आवश्यक आहे. बघा आता, बार्किंग अप द रॉंग ट्री. बघा, बार्क म्हणजे आपण भुंकणे म्हणतो, रॉंग ट्री म्हणजे चुकीचं, ट्री म्हणजे झाड. काही संबंध लागतो का? बघूया. ए ऑप्शन काय म्हणाला? परस्यू अ कोर्स ऑफ ॲक्शन दॅट विल मोस्ट लाईकली बी फ्युटाईल. परस्यू म्हणजे चालू ठेवणे, कोर्स ऑफ ॲक्शन म्हणजे एखादी कृती, दॅट विल मोस्ट लाईकली बी फ्युटाईल. लाईकली म्हणजे शक्यता, फ्युटाईल म्हणजे निरर्थक म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट काय तर निरर्थक होईल अशा गोष्टीने ते काय तर ते काम चालू ठेवणं असं आपण म्हणतो. म्हणजेच काय? विनाकारण कष्ट घेत राहणं, त्याच्यातून काहीच निष्फळ न होणे असं आपण म्हणतो. बी काय म्हणतो बघा, मेक ॲन एनिमी ऑफ समवन. एखाद्याला एनिमी बनवणं. एनिमी म्हणजे काय? शत्रू बनवणं. मित्रांनो ऑप्शन सुद्धा महत्वाचे आहेत बरं, त्याचं लक्षात घ्या अर्थ काय होतो प्रत्येकाचा. सी म्हणतो रिस्पेक्टफुली डिसॲग्री विथ समवन. रिस्पेक्टफुली आदरपूर्वक, ॲग्री म्हणजे सहमत असणे, डिसॲग्री म्हणजे असहमत असणे, समवन म्हणजे कुणासोबत तरी एखाद्या व्यक्तीशी असहमत असणं, त्याला म्हणतो आपण सी ऑप्शन. डी आहे बघा, परस्यू वन्स अजेंडा. एखाद्याचा जो अजेंडा आहे, त्याचं जो घोषवाक्य आहे किंवा त्यानं जो प्लॅन बनवला आहे त्या प्लॅननुसार चालणं. परस्यू म्हणजे चालू ठेवणं. तर मित्रांनो बार्किंग अप द रॉंग ट्री यासाठी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, परस्यू अ कोर्स ऑफ ॲक्शन दॅट विल मोस्ट लाईकली बी फ्युटाईल. म्हणजे असं काहीतरी काम करत राहणं जे की काय म्हणजे काय तर त्याच्यामधून निष्फळ होते, काहीच त्याचा उपयोग होत नाही, विनाकारण प्रयत्न करत राहणे. आता एक्झाम्पल बघा, सूरज मस्ट फेस द फॅक्ट दॅट ही इज बार्किंग अप द रॉंग ट्री. सूरज मस्ट फेस द फॅक्ट. सूरजला इथे फेसचा अर्थ व्हायलाय एखाद्या परिस्थितीला तोंड देणं. काय व्हायलाय? तोंड देणं. फॅक्ट म्हणजे परिस्थिती. सूरजला नेहमीच परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. का तोंड द्यावं लागतं? ही इज बार्किंग अप द रॉंग ट्री. चुकीच्या दिशेने तो मेहनत करत आहे. समजा एखाद्या व्यक्ती नीटची परीक्षा पास करायची, नीटची परीक्षेमध्ये बायोलॉजी विषय आणि तो चाललाय मॅथ्सचा अभ्यास करायला. म्हणजेच काय? चुकीच्या पद्धतीने तो अभ्यास करत चाललेला आहे असं म्हणू शकतो. चला आता नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. मित्रांनो सिनोनिम, सिमिलर वर्ड, नियरेस्ट मिनिंग ऑफ द वर्ड तुम्हाला विचारलाय. शब्द आहे तुमच्याकडे बघा, माइस्ट्रो. आता माइस्ट्रोचा अर्थ काय होतो? उस्ताद. म्हणजे एखादा सिंगर आहे, त्या कलेमध्ये तो प्रावीण्य मिळवलेला आहे, त्याच्या कलेवर त्याचा पगडा आहे, त्याला माइस्ट्रो असं म्हणतो. वस्ताद किंवा उस्ताद म्हणू शकता तुम्ही. मग यासाठी समानार्थी शब्द बघा बरं. ए आहे ऑप्शन जिनियस, बी आहे सिनाईल, सी आहे स्लेंडर, डी आहे नोवाईज. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. काय? जिनियस, बुद्धिमान. ओके, आता पाहूया सगळ्या शब्दांचे अर्थ. बघा माइस्ट्रोचा अर्थ काय व्हायला? समवन म्हणजे कोणीतरी, हु इज व्हेरी स्किल्ड ऑर गिफ्टेड इन अ स्पेसिफाईड आर्ट. समवन म्हणजे असा कोणीतरी, हो म्हणजे जो की म्हणूया, स्किल म्हणजे कौशल्य असणं, असा कोणीतरी व्यक्ती ज्याच्याकडे कौशल्य आहे, और गिफ्टेड इन अ स्पेसिफाईड आर्ट, त्याच्याकडे एक विशिष्ट आर्ट आहे, कला आहे, त्याला माइस्ट्रो म्हणू शकतो. दुसरा आहे बघा जिनियस. आता जिनियसचा अर्थ बघा, अ पर्सन हू हॅज व्हेरी ग्रेट अँड अनयुज्युअल ॲबिलिटी. पर्सन असा व्यक्ती ज्याच्याजवळ अनयुज्युअल ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजेच काय मित्रांनो? क्षमता असणे, एखाद्या गोष्टीची पात्रता असते. आता युज्युअल म्हणजे नेहमीची, जी की सगळ्या लोकांमध्ये आहे, आणि अनयुज्युअल म्हणजे नेहमीचा नसणारा. म्हणजे सगळेच लोक गाऊ शकतात का? नाही. सगळेच लोक भाषण देऊ शकतात का? नाही. मग तो कोण झाला? तर जिनियस झाला. मग माइस्ट्रोला ॲक्युरेट सिमिलर वर्ड काय आला? जिनियस आलेला आहे. नेक्स्ट आहे बघा सिनाईल. आता सिनाईलचा अर्थ बघा,
बिहेविंग इन अ कन्फ्युज्ड अँड स्ट्रेंज वे. बिहेव वर्तवणूक करणे, कन्फ्यूज म्हणजे गोंधळलेली अवस्था, स्ट्रेंज म्हणजे विचित्र, वे म्हणजे मार्ग. गोंधळलेल्या पद्धतीने किंवा विचित्र पद्धतीने बिहेव करत राहणे, वागणं, त्याला सिनाईल असं आपण म्हणतो, म्हणजे वेडा. सिनाईलचा अर्थ काय होतो? वेडा, खुळसट म्हणू शकता. आता स्लेंडरचा अर्थ बघा, स्मॉलर इन अमाऊंट ऑर साईज. अमाऊंट रकमेमध्ये कमी असणं किंवा साईज आकारामध्ये कमी असणं. एखादी मुलगी आहे समजा सडपातळ आहे तर त्याला स्लेंडर म्हणू शकता, म्हणजेच काय तर आपण एक अशक्त असा म्हणू शकतो की सडपातळ, जे की जाड नाहीये, त्याला स्लेंडर म्हणू शकतो. आता नोवाईजचा अर्थ बघा, अ पर्सन हु इज न्यू अँड विदाउट एक्सपिरियन्स इन अ सर्टन जॉब. अ पर्सन म्हणजे असा व्यक्ती, हो म्हणजे जो की, असा व्यक्ती जो की न्यू आहे, नवीन आहे, आणि विदाउट एक्सपिरियन्स इन अ सर्टन जॉब, एका विशिष्ट कामामधला त्याला एक्सपिरियन्स नाहीये, अनुभव नाहीये, त्याला नववयस म्हणतो. म्हणजेच काय तर नवशिक्या व्यक्ती. काय म्हणतात नववयसला? नवशिक्या व्यक्ती. मित्रांनो महत्वाचे द्वारा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. चला नेक्स्ट बघा आता. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट. काय वन वर्ड सबस्टिट्यूट आहे? वन हु इज आउटस्पोकन अँड आउटगोईंग. वन म्हणजे असा व्यक्ती, हु इज आउटस्पोकन. आउटस्पोकन म्हणजेच काय तर ज्या व्यक्तीला खूप बोलायची सवय आहे, बडबड्या प्रवृत्तीचा आहे, म्हणजेच काय, आपलं मन नेहमी खुलं ठेवून सर्वांशी मोकळेपणानं बोलतो, त्याला काय म्हणतात? ए ऑप्शन आहे सायकिक, बी आहे एक्स्ट्रोवर्ट, सी आहे हेरोइक, डी आहे फ्लॅम्बॉइड. तर मित्रांनो करेक्ट आन्सर येतं आपल्याकडे ऑप्शन नंबर बी. काय येतं? एक्स्ट्रोवर्ट. म्हणजेच काय तर जो बहुमुखी आहे, ज्याला लोकांशी बोलायला आवडतं मनमोकळेपणानं, त्याला एक्स्ट्रोवर्ट असं म्हणतो. आता बघा, इंट्रोवर्ट म्हणजे अंतर्मुखी, म्हणजे जो स्वतःशीच मनातल्या मनात बोलत राहतो, इंट्रोवर्ट अबोल असा. आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे बडबड्या, ज्याला इतरांशी बोलायला आवडतं. पहा आता सगळ्यांचे अर्थ. एक्स्ट्रोवर्ट काय म्हणतो बघा, वन हु इज आउटस्पोकन अँड आउटगोईंग. असा व्यक्ती जो की आउटस्पोकन आहे, ओके. आणि सायकिकचा अर्थ बघा, रिलेटिंग टू द सोल ऑर माइंड. बघा, रिलेटिंग संबंध असणे, सोल म्हणजे आत्मा, माइंड म्हणजे मन, म्हणजे मानसिक संबंधित, त्याला सायकिक असं म्हणतात. काय? मानसिक संबंधित त्याला सायकिक म्हणतात. आता हिरोइक. हिरोइक कसा झाला? हिरोशी सारखा. हॅव्हिंग अ लॉट ऑफ करेज. असा व्यक्ती ज्याच्याजवळ लॉट ऑफ करेज म्हणजेच काय तर धैर्य आहे, त्याला हिरोइक असं आपण म्हणतो. धैर्यशील माणूस म्हणू शकता. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे फ्लॅम्बॉयंट. फ्लॅम्बॉयंटचा अर्थ बघा, ॲक्टिंग इन अ लाऊड कॉन्फिडंट वे दॅट अट्रॅक्ट्स अटेन्शन. बघा, ॲक्टिंग कृती करणं, लाऊड म्हणजे जोरात, कॉन्फिडंट वे म्हणजे आत्मविश्वासपूर्वक, दॅट अट्रॅक्ट अटेन्शन, इतरांचं अटेन्शन, इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यावं म्हणून एखादा व्यक्ती जोरजोराने तावातावाने बोलतोय, कॉन्फिडंट आत्मविश्वासावर बोलतोय, त्याला फ्लॅम्बॉयंट असं आपण म्हणतो. म्हणजेच दिखावेपणा किंवा भपकेबाजपणा. मराठीत काय लिहू शकता? दिखावेपणा किंवा भपकेबाजपणा. ओके. चला आता नेक्स्ट बघा. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्ट स्पेल फाइंड आउट करायचे. ABCD व्यवस्थित वाचा आणि सांगा काय वाटतं. तर मित्रांनो ऑप्शन नंबर ए एंटायरली. एंटायरली म्हणजे कम्प्लिटली, पूर्णपणे, ही आपली ॲक्युरेट स्पेलिंग आहे. काय? एंटायरली. एंटायरलीचा अर्थ बघा, कम्प्लिटली, पूर्णपणे. पूर्णपणे काय? पूर्णपणे. चला आता नेक्स्ट बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. काय शोधायचं आपल्याला? विरुद्धार्थी शब्द. शब्द आपल्याकडे अबंडंट. अबंडन्सचा अर्थ होतो एखादी गोष्ट मुबलक प्रमाणामध्ये असणं. एखादी गोष्ट आपल्याजवळ पुरेशा प्रमाणात असणे त्याला म्हणतात अबंडंट. ए ऑप्शन आहे बघा सरप्लस, बी आहे स्केअर्स, सी म्हणतो ब्रिलियंट, डी आहे रिच. तर सांगा अँटोनिम काय येतो? तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी स्केअर्स हे त्याचं विरुद्धार्थी शब्द आहे. स्केअर्स म्हणजे काय? तर तुटवडा असणे, एखाद्या गोष्टीची कमतरता असणे, त्याला आपण स्केअर्स असं म्हणतो. पाहता सगळ्यांचे अर्थ. बघा अबंडंटचा काय व्हायला? एक्झिस्टिंग इन व्हेरी लार्ज क्वांटिटी. बघा, एक्झिस्टिंग अस्तित्वात असणे, व्हेरी लार्ज खूप मोठ्या प्रमाणात, क्वांटिटी म्हणजे प्रमाण. एखादी गोष्ट आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असणं त्याला अबंडंट म्हणतो. दुसरा आहे बघा स्केअर्स. स्केअर्सचा अर्थ बघा, नॉट एक्झिस्टिंग इन लार्ज क्वांटिटी. एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणामध्ये नसणं म्हणजे त्याची कमतरता असणं, तुटवडा असणे, हा त्याचा झाला विरुद्धार्थी शब्द. काय झाला? अपोजिट वर्ड. आता नेक्स्ट आहे शब्द आपल्याकडे बघा सरप्लस. सरप्लसचा अर्थ बघा, अँड अमाऊंट दॅट इज एक्स्ट्रा ऑर मोर दॅन यू नीड. बघा, अशी रक्कम जी की एक्स्ट्रा आहे, जास्त प्रमाणामध्ये आहे आणि ज्याची तुम्हाला गरजही नाही तेवढी तुमच्याकडे पैसे असणं त्याला सरप्लस म्हणतो, म्हणजे जादाचा. जर अबंडंटला सिमिलर वर्ड विचारला असता सिनोनिम तर सरप्लस येऊ शकला असता.
आता नेक्स्ट आहे बघा ब्रिलियंट. ब्रिलियंटचा अर्थ बघा समवन व्हेरी क्लेवर, स्किलफुल और सक्सेसफुल. समवन म्हणजे असा कोणीतरी व्यक्ती जो की क्लेवर आहे, हुशार आहे, स्किलफुल म्हणजे कौशल्य आहे त्याच्यामध्ये, आणि सक्सेसफुल म्हणजे यशस्वी आहे. तर ब्रिलियंट म्हणजे बुद्धिमान असं म्हणू शकता. आता रिच माहिती आहे तुम्हाला, पीपल विथ अ लॉट ऑफ मनी ऑर प्रॉपर्टी. असे लोक ज्याच्याजवळ खूप पैसे आहेत आणि खूप सारी प्रॉपर्टी आहे त्याला रिच असं म्हणतो. चला आता नेक्स्ट बघा मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड और अंडरलाइन वर्ड. सिमिलर वर्ड. वर्ड आहे आपल्याकडे रिव्हील. रिव्हील म्हणजे उघड करणे, एखादी गोष्ट उघड करणे त्याला रिव्हील असं आपण म्हणतो. पहिला ऑप्शन आहे बघा आपल्याकडे कर्ब, बी आहे फेल, सी आहे डार्कन, डी आहे डिस्क्लोज. तर मित्रांनो सांगा ॲक्युरेट सिमिलर वर्ड काय येतो. तर मित्रांनो रिव्हील साठी ॲक्युरेट समानार्थी शब्द आहे डिस्क्लोज. काय? डिस्क्लोज, उघड करणे एखादी गोष्ट. पाहूया आता बाकी शब्दांचे अर्थ. बघा रिव्हील आहे. रिव्हीलचा अर्थ बघा टू मेक नोन और शो समथिंग युजली सिक्रेट और हिडन. बघा मेक नोन सर्वांना माहिती अशी गोष्ट करणे, किंवा शो समथिंग एखादी गोष्ट दाखवणे, युजली सिक्रेट और हिडन. सिक्रेट म्हणजे लपलेली असणं, हिडन म्हणजे गुप्त असं म्हणूया. एखादी गोष्ट गुप्त आहे, लपलेली आहे, ती गोष्ट सर्वांसमोर उघड करणं त्याला आपण रिव्हील म्हणतो. काय? एखादा आमदार, खासदार वगैरे आहे, त्याने किती कोटी पैसे त्याने कमावलेले चुकीच्या मार्गाने, तर ते एखाद्या न्यूज चॅनलने काय केले तर रिव्हील केलेत, उघड केलेत. ओके. आता त्याला सिमिलर झालाय बघा डिस्क्लोज. टू टेल समथिंग टू समबडी और टू मेक समथिंग नोन पब्लिकली. बघा टू टेल समथिंग टू समबडी, एखाद्याला काहीतरी सांगणं किंवा पब्लिकली जाहीररित्या एखादी गोष्ट सर्वांसमोर बोलून दाखवणं म्हणजेच उघड करणं, त्याला डिस्क्लोज म्हणतो. आता नेक्स्ट आहे बघा कर्ब. कर्बचा अर्थ बघा टू कंट्रोल द ग्रोथ और एक्सप्रेशन ऑफ समथिंग. कंट्रोल द ग्रोथ, कंट्रोल म्हणजे नियंत्रण ठेवणे, ग्रोथ म्हणजे वाढ, वाढीवरती नियंत्रण ठेवणे म्हणजे आळा बसवणे, किंवा एक्सप्रेशन ऑफ समथिंग एखाद्या गोष्टीचं एक्सप्रेशन काय करणं त्याला थांबवणं, त्याच्यावरती आळा बनणं, प्रतिबंध करणं, त्याला कर्ब म्हणू शकता. नेक्स्ट आहे बघा फेल. फेलचा अर्थ बघा अ थीन कवरिंग दॅट हाईड समथिंग. अ थीन कवरिंग, थीन म्हणजे पातळ, कवर म्हणजे झाकलेला, हाईड म्हणजे लपवतो, समथिंग म्हणजे काहीतरी. असा काहीतरी जो पातळ कपडा आहे जो की एखाद्याला लपून ठेवतो त्याला फेल असं म्हणतो. आपल्या घरामध्ये पडदा असतो बघा खिडकीला, खिडकीला पडदा असतो म्हणजे जेणेकरून बाहेर येणार जाणार व्यक्तींना घरामधलं काही दिसणार नाही, फेल असं आपण म्हणतो. किंवा घुंगट वगैरे पण असतो, किंवा मुली बऱ्याच साऱ्या स्कार्फ घालतात त्याला सुद्धा फेल म्हणू शकता. आता डार्कनचा अर्थ बघा टू बिकम और टू मेक समथिंग डार्कर. एखादी गोष्ट डार्क होणे, अंधकारमय होणं त्याला डार्कन म्हणू शकता. आता नेक्स्ट बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. काय? सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. वाचूया पूर्ण सेंटेन्स. गार्निश द ड्रिंक विथ क्रॅनबेरीज और स्लाइस ऑफ फ्रेश पीच. बघा गार्निश द ड्रिंक, ड्रिंकला काय करायचंय? गार्निश करायचंय, म्हणजेच काय? सुशोभित करायचंय. कशाने? तर क्रॅनबेरीजनं, किंवा स्लाइस ऑफ फ्रेश पीच. पीच फळाचं नाव आहे मित्रांनो. स्लाइस म्हणजे तुकडे. आता काकडीचे तुकडे असतात बघा, बऱ्याच एखादं समजा ड्रिंक वगैरे असलं, त्या ड्रिंकवरती साईडला त्या ग्लासला काचेच्या ग्लासवरती काकडीचे स्लाइस बारीक बारीक तुकडे केलेले लावलेले असतात बघा, तर त्याला आपण सुशोभित करणं आपण म्हणतो. मग त्याला गार्निशसाठी तुम्हाला समानार्थी शब्द शोधायचा. ए ऑप्शन आहे बघा इम्बेलिश, बी आहे वेंड, सी आहे ब्लेमिश, डी आहे डिसमेंटल. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आहे ए, इम्बेलिश म्हणतात, म्हणजेच काय? सुशोभित करणं. पाहूया आता बाकीच्या शब्दांचे अर्थ. गार्निशचा अर्थ बघा टू डेकोरेट अ डिश ऑफ फूड विथ अ स्मॉल अमाऊंट ऑफ अनदर फूड. बघा टू डेकोरेट सुशोभित करणे, डिश ऑफ फूड फळांची डिश काय करणं? डेकोरेट करणं, सुशोभित करणं, विथ अ स्मॉल अमाऊंट ऑफ अनदर फूड इतर फळांचा वापर करून त्या डिशला सुशोभित करणं त्याला गार्निश असं म्हणतो. नेक्स्ट आहे बघा इम्बेलिश. इम्बेलिशचा अर्थ बघा टू मेक समथिंग मोर ब्युटिफुल बाय ॲडिंग डेकोरेशन टू इट. बघा टू मेक समथिंग मोर ब्युटिफुल, एखादी गोष्ट अधिक सुंदर करणे, बाय ॲडिंग डेकोरेशन टू इट, त्याच्यावरती काहीतरी डेकोरेशन करून तिला जास्त सुशोभित करणं त्याला इम्बेलिश म्हणू शकतो. आता नेक्स्ट आहे वर्ड बघा वेंड. वेंडचा अर्थ बघा टू मूव्ह स्लोली अँड नॉट डायरेक्टली. स्लोली हळुवारपणे एखादी गोष्ट निघून जाणे, नॉट डायरेक्टली त्याला वेंड करणं म्हणतात. काय? हळुवारपणे एखादी गोष्ट निघून जाणं त्याला वेंड म्हणू शकता. आता ब्लेमिश बघा मित्रांनो, बघा इथे इम्बेलिश दिलाय आणि इथे हा ब्लेमिश आहे. ब्लेमिशचा अर्थ बघा
अ मार्क दॅट स्पॉइल द वे समथिंग लुक्स. बघा, अ मार्क म्हणजे अशी खून किंवा असं चिन्ह जे की स्पॉइल करायलंय, खराब करायलंय. म्हणजेच काय, ते एखादा मार्क म्हणजे आपण इथे डाग म्हणूया. जे डाग पडलाय ते स्पॉइल कराय, खराब करायला. द वे समथिंग लुक्स, एखादं शर्ट आहे, सुंदर दिसायलंय, फाईट शर्ट आहे समजा, त्याच्यावरती एक काळा मोठासा धब्बा पडलाय किंवा पेन त्याच्यामध्ये ओकली असं आपण म्हणू शकतो, किंवा काही खाताना काहीतरी सॉस वगैरे शर्टवरती पडला आणि तो डाग शर्टवरती पडल्यामुळे ते शर्ट कसं झालं, ब्लेमिश झाले, धब्बा पडलाय. म्हणून एम्बेलिशला जर विरुद्धार्थी विचारलं तर ब्लेमिश येऊ शकतं. म्हणजे गार्निशला विरुद्धार्थी विचारलं तर ब्लेमिश येऊ शकतं. ओके. आता डिसमॅन्टल बघा, डिसमॅन्टलचा अर्थ टू डिस्ट्रॉय द इंटिग्रिटी ऑर फंक्शनिंग ऑफ समथिंग. डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे, इंटिग्रिटी म्हणजे एकता, ऑर फंक्शनिंग समती म्हणजेच काय, एखादी गोष्ट मिक्स आहे, इंटिग्रिटी एकत्र जोडलेली आहे, ती गोष्ट वेगळी करणं, त्याला डिसमॅन्टल करणं. समजा कार दुरुस्तीसाठी कार आली, तर कारचा जो मेकॅनिक असतो त्यांनी कार काय केली, सगळे पार्ट इकडे तिकडे सुटे करून टाकणे, म्हणजेच काय तर डिसमॅन्टल केलं कारला. कारला काय केलं, डिसमॅन्टल केलं. समजा कम्प्युटरचा सीपीयू, आपला सीपीयू आपण दुरुस्त करायला नेलो, तर त्या मेकॅनिकने काय केलं, सर्व पार्ट इकडे तिकडे काढून ठेवले, हार्ड डिस्क वेगळीकडे, त्यानंतर त्याच्या मदरबोर्ड वेगळीकडे, तर त्याला डिसमॅन्टल केलं म्हणू शकतो. ओके. चला आता नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम. चला, इडियमचा आपल्याला मीनिंग सांगायचा. इन द हीट ऑफ द मोमेंट. काय, इन द हीट ऑफ द मोमेंट. आता पाहूया सगळ्या ऑप्शनचा अर्थ. ए म्हणतो सेइंग ऑर डुईंग समथिंग विदाउट थिंकिंग ड्यू टू अँगर. बघा, सेइंग म्हणजे बोलणे, डुईंग म्हणजे करणे, समथिंग म्हणजे काहीतरी, विदाउट थिंकिंग विचार न करता, ड्यू टू अँगर रागामुळे. रागामुळे एखादी गोष्ट विचार न करता करणे किंवा एखादी गोष्ट विचार न करता बोलणे, त्याला आपण काय म्हणू शकतो. बी आहे बघा, कीप समथिंग अवे फ्रॉम एव्हरीवन. एखादी गोष्ट सर्वांपासून दूर ठेवणे. कीप अवे म्हणजे काय, दूर ठेवणे. सी बघा, टू शेअर इन्फॉर्मेशन दॅट वॉज प्रिव्हियसली कन्सिल्ड. बघा, शेअर इन्फॉर्मेशन एखादी माहिती सर्वांप्रती पोहोचवणे. दॅट वॉज प्रिव्हियसली कन्सिल्ड. प्रिव्हियसली अगोदर काय त्या माहितीला कन्सील केलं, लपून ठेवलं होतं. डी ऑप्शन बघा, इन अ कन्फ्युज्ड ऑर बी फडल स्टेट ऑफ माइंड. कन्फ्युज म्हणजे गोंधळलेलं. बी फडलचा अर्थ सुद्धा सेम होतो, गोंधळलेली अवस्था, मनाची गोंधळलेली अवस्था. तर मित्रांनो, इन द हीट ऑफ द मोमेंट याचा ॲक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर ए, सेइंग ऑर डुईंग समथिंग विदाउट थिंकिंग ड्यू टू अँगर. बघा, म्हणजे रागात एखादी गोष्ट बोलणे किंवा एखादी कृती करणं, त्याला म्हणतो इन द हीट ऑफ द मोमेंट. आता एक्झाम्पल बघा, छान कळेल. राजू डिडंट वॉन्ट इट बट इन द हीट ऑफ द मोमेंट ही स्लॅप्ड हिज बेस्ट फ्रेंड. राजूला असं करायचं नव्हतं, परंतु रागाच्या भरामध्ये त्याने त्याच्या बेस्ट फ्रेंडला स्लॅप केलं, म्हणजेच त्याला चापट मारली. स्लॅप म्हणजे काय, चापट मारली रागाच्या भरामध्ये, म्हणजेच काय, इन द हीट ऑफ द मोमेंट. चला आता नेक्स्ट बघा, इडियम आहे मित्रांनो. काय, इडियम आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम. वन्स कप ऑफ टी. वन्स कप ऑफ टी. चला आता बघूया. ए म्हणायला वन्स परसेप्शन अबाउट समवन. परसेप्शन म्हणजे समज म्हणूया, एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्याच्या मनामध्ये असणारं परसेप्शन, समज. बी म्हणाला वन्स जनरल प्रिन्सिपल. एक सामान्य प्रिन्सिपल म्हणजेच काय, सिद्धांत. सी म्हणतो वन्स हार्ड अर्न मनी. हार्ड अर्न, अर्न म्हणजे कमावणे, मनी म्हणजे पैसे, हार्ड म्हणजे कष्टाने मिळवलेले एखाद्यानं पैसे. डी म्हणाला वन्स चूजन ऑर प्रिफर्ड टीम. चूजन म्हणजे निवडलेली, एखाद्याने निवडलेली किंवा एखाद्याने प्रिफर्ड केलेली, पसंत केलेली वस्तू. तर मित्रांनो, आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, वन्स कप ऑफ टी म्हणजे वन्स एखाद्याने निवडलेली किंवा पसंत केलेली त्याची आवडीची गोष्ट, म्हणजेच काय, वन्स कप ऑफ टी. एखादी गोष्ट एखाद्याला खूप आवडते, तर म्हणजेच काय, वन्स कप ऑफ टी. आता बघा एक्झाम्पल, रायटिंग स्टोरीज अँड पोएम्स इज माय कप ऑफ टी. स्टोरीज बघा, रायटिंग स्टोरीज, स्टोरी, गोष्टी लिहिणं, कविता लिहिणं, हे माझं काय, एक कप ऑफ टी आहे, म्हणजेच काय, मी निवडलेलं माझ्या आवडीचं काम आहे. चला आता नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. चला, सिमिलर वर्ड विचारला. वर्ड आपल्याकडे हेस्टी. हेस्टीचा अर्थ होतो एखादी गोष्ट घाईघाईने करणं. मग सांगा तर हेस्टीसाठी समानार्थी शब्द. ए म्हणतो एक्सपिडियस, बी म्हणतो रिस्ट्रिक्टेड, सी म्हणतो लेड बॅक, डी म्हणतो लॉक. तर मित्रांनो, करेक्ट सिमिलर वर्ड आहे ऑप्शन नंबर ए, एक्सपिडियस. पाहूया आता डिटेलमध्ये. हेस्टीचा अर्थ बघा, सेड ऑर डन टू क्विकली. एखादी गोष्ट क्विकली, चपळाईने करणं, त्याला हेस्टी. मग एक्सपिडियस त्याचा सिमिलर झाला बघा, डन विथ स्पीड अँड इफिशियन्सी. बघा, डन विथ स्पीड, वेगाने एखादी गोष्ट करणं, किंवा इफिशियन्सी, कार्यक्षमतेने एखादी गोष्ट करणं, त्याला एक्सपिडियस म्हणतो.
आता रेस्ट्रिक्टेडचा अर्थ बघा, अवेलेबल टू द यूज ऑफ अ पर्टिक्युलर ग्रुप्स, एका विशिष्ट समूहासाठी उपलब्ध असणं म्हणजेच रिस्ट्रिक्ट केलेलं असणं, मर्यादित केलेलं असणं. ओके. आता लेड बॅक बघा, लेड बॅकचा अर्थ काम अँड रिलॅक्स, काम म्हणजे शांत, रिलॅक्स म्हणजे आरामदायक. नॉट टू वरी अबाउट एनिथिंग, कोणत्याही गोष्टीची चिंता न केलेला म्हणजेच त्याला लेड बॅक असं आपण म्हणतो. आता लॉक्ड आहे, लॉकचा अर्थ बघा, टू पुट समथिंग इन अ सेफ प्लेस अँड फास्टन द लॉक, एखादी गोष्ट सेफ प्लेस, सुरक्षित जागेवरती ठेवणं म्हणजेच त्याला लॉक करणं. ओके. चला आता नेक्स्ट बघा, select the option that can be used as a one word substitute for the given group of words. One word substitution बघा, a book that contains information on various subject, असं पुस्तक ज्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरती माहिती दिलेली असते. बघा, ए म्हणतो इनसायक्लोपीडिया, बी म्हणतो मॅन्युस्क्रिप्ट, सी आहे थिसॉरस, डी आहे डिक्शनरी. तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे इनसायक्लोपीडिया. बघा आता सगळ्यांचे अर्थ. इनसायक्लोपीडिया, अ बुक दॅट कंटेन इन्फॉर्मेशन ऑन व्हेरियस सब्जेक्ट, अ बुक असं पुस्तक जे, दॅट म्हणजे ज्यामध्ये, कंटेन म्हणजे समाविष्ट असणे, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, व्हेरियस म्हणजे विविध, सब्जेक्ट म्हणजे विविध विषय, म्हणजे वेगवेगळ्या विषयाबद्दल ज्या पुस्तकामध्ये सगळी माहिती असते त्याला इनसायक्लोपीडिया म्हणतो. म्हणजेच काय तर विश्वकोश म्हणू शकता. आता मॅन्युस्क्रिप्टचा अर्थ बघा, मॅन्युस्क्रिप्टला मराठीमध्ये म्हणता हस्तलिखित. ओके, हाताने लिहिलेलं साहित्य. बघा अर्थ इंग्लिशमध्ये, अ कॉपी ऑफ बुक, पीस ऑफ म्युझिक एटसेट्रा बिफोर इट हॅज बीन प्रिंटेड. बघा, प्रिंटेड करण्यापूर्वी जे हस्तलिखित असलेलं बुक असतं किंवा पीस ऑफ म्युझिक, म्युझिक म्हणजे श्लोक असेल किंवा गाणं असेल कच्च्या मसुद्यामध्ये हाताने लिहिलेलं, तर त्याला मॅन्युस्क्रिप्ट म्हणतो. ओके. नेक्स्ट आहे बघा थिसॉरस. थिसॉरस अर्थ बघा, अ बुक दॅट कंटेन लिस्ट ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस विथ सिमिलर मिनिंग, असं पुस्तक ज्याच्यामध्ये शब्दांची यादी असते आणि फ्रेजेस असतात आणि त्यांचा समान अर्थ असतो त्याला थिसॉरस असं म्हणतो. थिसॉरस एक प्रकारची डिक्शनरी बरं मित्रांनो. आता डिक्शनरीचा अर्थ बघा, अ बुक गिव्हिंग द मिनिंग अँड युजली द प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड लिस्टेड इन अल्फाबेटिकल ऑर्डर, असं पुस्तक ज्यामध्ये त्या शब्दाचा मिनिंग दिलाय, अर्थ दिलाय, त्याचं प्रोनाउन्सिएशन दिलंय आणि ते सगळे अल्फाबेटिकल ऑर्डर ABCDच्या क्रमानं लावले, त्याला डिक्शनरी म्हणतो, शब्दकोश म्हणतो. ओके. चला आता नेक्स्ट बघा, इनकरेक्टली स्पेल्ड, चुकीची स्पेल ओळखायची. कॅमेलियन, कॅटरपिलर, लिझर्ड की स्कॉर्पियन. तर मित्रांनो ॲक्युरेट स्पेलिंग आहे बघ, सॉरी इनकरेक्ट स्पेलिंग आहे स्कॉर्पियन. ओके. आता स्कॉर्पियनची खरी स्पेलिंग बघा, SCORPION. काय? SCORPION. आणि इथे काय दिलं होतं? ई दिलं होतं, म्हणून ही चुकीची झालेली आहे. ओके. आता बघा, कॅमेलियनचा अर्थ होतो सरड्या म्हणतो, केटरपिलर म्हणजे सुरवंट, जी आळी असते ना कोसल्यामध्ये, तर त्याला केटरपिलर म्हणतो, बारीकारी. लिझार्ड म्हणजे पाल म्हणतो, तर स्कॉर्पियन म्हणजे विंच. ओके. तर मित्रांनो ही होती महत्त्वाची आजच्या आपल्या व्हिडिओमधील पार्ट 8 मधील महत्त्वाची अशी इंग्लिश व्होकॅब्युलरी. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या सेशनला लाईक करत चला आणि सबस्क्राईब